येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी. मी कुठेही जात नाही. तुला जेव्हा माझी गरज वाटेल मला मनापासून हाक मार, मी येईन. स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची सावली, ऐसी निरंतर माया भी कुठे न पाहिली. आनंदाचे दान दे, संकटात धाव घे, सारी सुमने श्वासांची स्वामी चरणी वाहिली. अपरंपार असा आधार भयाच्या पार मनादाने, भजा स्वामींची मिरवतो आम्ही, म्हणवतो आम्ही स्वामींचे भक्त. श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा सर्व स्वामी भक्तांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज एक सुंदर असा अनुभव घेऊन आले आहे. हा अनुभव इंदोर येथील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा आहे. या ताई स्वामींच्या खूप निस्सीम भक्त बनल्या आहे. अगोदर यांना स्वामी सेवेविषयी काही एक माहीत नव्हतं, पण जेव्हापासून त्यांच्या आयुष्यात स्वामी आले तेव्हापासून ते अगदी स्वामींच्या होऊन गेल्या. या अनुभवातून आपल्याला खूप शिकायला मिळणार आहे. हा अनुभव ऐकताना मन सुन्न आणि हेलावून गेल्याशिवाय राहणार नाही. ज्यावेळेस मी हा अनुभव ऐकला त्यावेळेस माझं मन एकदम हेलावून गेलं. हा अनुभव ताईंनी जे काही केलं ते खूप काही केलं असं नाही, पण जे केलं ते खूप मनापासून केलं. आणि ज्यांना कोणाला खूप सेवा करून अनुभव येत नाही त्यांनी हा अनुभव नक्की शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला देखील स्वामींचा लीला कळणार आहे. स्वामी कशा प्रकारे आपल्या भक्तांची इच्छा पूर्ण करतात ते आपल्याला कळणार आहे. चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन करून आज मी मला आलेला एक छोटासा अनुभव सांगते. माझे नाव सुमिती, मी इंदोर येथील रहिवासी. माझ्या कुटुंबामध्ये माझे सासरे, माझे मिस्टर आणि माझ्या 2 मुली असं आमचं छोटंसं कुटुंब. आम्ही इंदोर येथील रहिवासी, त्यामुळे आम्हाला काही म्हणजे माझे जेव्हा लग्न झाले तेव्हा आमच्या आयुष्यात खूप सुख होतं, खूप शांती होती. माझे दिवस हे खूप छान होते. मिस्टर एका कंपनीत कामाला आणि माझे सासरे हे शेती करतात. माझ्या सासूबाई माझ्या लग्नाच्या आधीच डेट झाल्या होत्या, त्यामुळे आमचा असा छोटासा परिवार होता. खूप सुखाचे दिवस चालू होते. पण म्हणतात ना, सुखाचे दिवस हे सरले की दुःखाचे दिवस सुरू होतात. तसेच काही माझ्या आयुष्यामध्ये झाले. माझ्या सासऱ्यांना अचानक पॅरालिसिसचा अटॅक आला. त्या अटॅक आल्यामुळे त्यांना इंदोर येथील मोठ्या हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आलं. त्यांची कंडिशन ही खूप क्रिटिकल होती, त्यामुळे त्यांना 2 महिने हे हॉस्पिटलमध्येच ठेवावे लागले. त्यामुळे हॉस्पिटलचं एवढं बिल आमच्यावरती खूप कर्ज झालं. सासऱ्यांना 2 महिन्यानंतर घरी सोडण्यात आलं आणि ते हॉस्पिटलचं बिल भरल्यामुळे आमच्यावरती खूप कर्ज झालं. त्यामुळे आर्थिक टंचाई खूप येऊ लागली. त्यानंतर थोड्या दिवसात पुन्हा मिस्टरांना याचा अटॅक आला. अटॅक आल्यामुळे त्यांना देखील हॉस्पिटल त्यांचं देखील सुरू झालं. त्यानंतर त्याच दरम्यान मी प्रेग्नेंट होती. प्रेग्नेंट असल्यामुळे माझं देखील हॉस्पिटल हे सुरू होतं. आर्थिक अडचणी इतक्या होत्या ना की ते पैसा कुठून यावा हे कळतच नव्हतं. घरामध्ये खायला देखील काही नव्हतं. एक टायमाचं भागेल एवढंच घरामध्ये होत होतं आणि काय करावे कुठं काही मार्ग सापडत नव्हता. आता सासरे बेडवरतीच होते, त्यांना चालता येत नव्हतं. मिस्टरांच्या डोक्याला सर्व काही टेन्शन होतं. टेन्शनमुळे त्यांना थोडीफार ड्रिंकचं देखील व्यसन लागलं होतं. कुठेच मार्ग सापडत नव्हता. त्याच वेळेस माझी डिलेवरीची डेट ही जवळ येत होती. डिलेवरीची डेट आली. आम्ही गव्हर्मेंट हॉस्पिटलला डिलेवरी करायचं ठरवलं, कारण पैसे नव्हते. मग आम्ही तिथे ॲडमिट झालो. माझं तिथे क्रिटिकल कंडिशन होती, त्यामुळे माझी डिलेवरी हे सेक्शन झालं. सेक्शन झाल्यानंतर खूप त्रास झाला. त्यानंतर बाळ व्यवस्थित होतं, त्यामुळे काही वाटलं नाही. त्यानंतर असेच थोडे दिवस गेले. खूप दुःखाचे दिवस हे सरतच नव्हते. खूप अडचणी येत होत्या. छोट्या बाळाला देखील सारखं दवाखाना हे चालू होता. त्यामुळे घरात काय करावं तेच कळत नव्हतं.
या दरम्यानमध्ये काय झालं ना की आमच्या घरी 2 बायका आल्या. मी घरातलं काम आवरत होते. घराचा दरवाजा ठकठक वाजला म्हणून कोण आलं म्हणून बघायला गेले. साक्षात देवीच्याच रूपात त्या बायका आमच्या घरी आल्या असं वाटत होतं. त्यांनी आम्हाला सांगितलं, आम्ही स्वामी सेवा केंद्रामधून वरंगणी गोळा करण्यासाठी आलो आहोत, तुम्हाला काही देणार का? त्यावेळेस विचारलं स्वामी सेवा स्वामीविषयी. मी त्यांना सर्व काही विचारलं. त्यावेळेस त्यांनी मला स्वामींविषयी सर्व काही सांगितलं. ताई, तुम्ही देखील स्वामींची सेवा करा, तुमची परिस्थिती ही बदलेल. त्यांनी मला एक स्वामीचरित्र आणि माळ दिला, स्वामींचा फोटो देखील दिला आणि त्यांनी माझ्याकडून 1 रुपया देखील घेतला नाही. ताई, तुमचे दिवस सरले, तुमच्या आयुष्यातील दुःख कमी झाले, तुम्ही महाराजांच्या मठामध्ये जाऊन याचे देणगी वगैरे देऊन टाका असं त्यांनी सांगितलं आणि त्या तिथून निघून गेल्या. माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. त्या दिवशी मला स्वामी काय हे कळाले होते. मग मी स्वामींची प्रतिष्ठा केली आणि त्यानंतर माझ्या आयुष्यात स्वामींचं आगमन झालं आणि स्वामीचरित्र पारायणाला सुरुवात झाली. मी संकल्पित स्वामीचरित्र पारायण करू लागले. 108 स्वामीचरित्र पारायण कधी झाले हे मलाही कळालं नाही, कारण मी त्या दिवसापासून फक्त श्री स्वामी समर्थ मंत्र जप आणि कंटिन्यू महाराजांची सेवा करू लागले होते. दुसरं मला काहीच दिसत नव्हतं. माझे जेव्हा 108 पारायण झालं, उद्यापन झालं, त्याच दिवशी जे सासरे 2 वर्षापासून बेडवरती होते ते आता चालू लागले होते. त्यावेळेस माझ्या सासऱ्यांना थोडं चालणं यायला लागलं होतं. ते असे भिंतीला वगैरे धरून चालू लागले होते. पण 2 वर्ष ते बेडवरती कंटिन्यू पडलेले होते. आता ते चालू लागले. हेच आमच्यासाठी खूप मोठी हे होतं. त्यानंतर थोडे दिवस हे बदलू लागले. आम्हाला ज्याची आशाही नव्हती ते सर्व काही होऊ लागलं. त्यानंतर माझी सेवा ही खूप वाढली. मी खूप पारायणं करू लागले. त्यानंतर काय झालं ना की असंच एक दिवस मी स्वामींपुढे बसली आणि स्वामींना म्हटले की स्वामी, काहीतरी चमत्कार करा, हे दुःखाचे दिवस संपू द्या, काहीतरी करा स्वामी, चमत्कार करा, तुम्हीच आता करू शकता, अशक्य असणारी गोष्ट जीवनामध्ये शक्य करा, असं मी स्वामींना बोलत होती. त्याच वेळेस काय झालं ना की गुरुवारच होता. गुरुवारच्या दिवशी स्वामी भक्तांनो, गुरुवारच्या दिवशी सकाळी मी माझी देवपूजा वगैरे केली. माझ्या सासऱ्यांनी जे जुन्या स्कीम काढल्या होत्या, आम्हाला त्याची कल्पना देखील नव्हती, काहीच नव्हतं. त्या दिवशी आमच्या अकाउंटमध्ये 10 लाख रुपये जमा झाले आणि मेसेज आला की तुमची जी स्कीम आहे ती आता हे झाली आहे, त्याची डेट संपली आहे आणि ती तुम्हाला मिळाले आहेत. ते 10 लाख रुपये मिळाल्यानंतर आम्ही छोटे मोठे व्यवसाय हे सुरू केले. आम्ही शेळ्यांचं गायांचं शेड केलं, मोठं पॉली हाऊस केलं. त्यानंतर आमचं जागा ही मेन रोडला होती, त्यामुळे आम्ही तिथे हॉटेलिंग चालू केलं. त्या 10 लाखात आम्ही इतकं उभारलो ना की आम्ही कुणाला सांगू शकत नाही. त्यानंतर ते छोटे व्यवसाय जे सुरू केले होते त्यातून इतकं यश येऊ लागलं ते फक्त स्वामी कृपेने. कारण आमच्या घरामध्ये माझे मिस्टर, माझ्या मुली आणि सासरे, आम्ही हे सर्वजण स्वामी सेवेकरी झालो होतो आणि तारक मंत्र स्वामींची सेवा हे कंटिन्यू घरामध्ये चालू होतं आणि आमची परिस्थिती ही कशी बदलत गेली ही आम्हाला देखील कळालं नाही. या घटनेला जवळपास 3 वर्ष लागले, पण या 3 वर्षात जे काही बदल झाले ते फक्त आणि फक्त स्वामी कृपेनेच झाले होते. कारण स्वामींचे जे अशक्य होतं ते शक्य स्वामींनी केलं. जर स्वामी जीवनात आले नसते तर आम्ही आजही त्याच परिस्थितीमध्ये असतो, हा माझा विश्वास आहे. फक्त स्वामींनीच आमच्या जीवनात जे काही अशक्य होतं ते शक्य केलं. आज आम्ही सर्वजण खूप सुखी आहोत. आता स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना आहे की स्वामी, जोपर्यंत या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत तुमच्या चरणाची सेवा आमच्याकडून करून घ्यावी. आम्हाला आता काही नको, तुम्ही खूप काही आमच्यासाठी केलं आहे. आता आम्हाला तुमच्यासाठी करण्याची संधी द्या. आता मी दर गुरुवारी मठामध्ये भंडारा वगैरे करते. जिथे काही स्वामींचा कार्यक्रम असेल तिथे देणगी देते. हे जे काही मिळालं आहे वैभव ते स्वामी कृपेने. मग स्वामींनाच का नाही, मी स्वामींना काही देते. मी नाही देत तर स्वामी माझ्याकडून करून घेतात असं म्हणायला देखील हरकत नाही. असा मला आलेला हा छोटासा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामींनी दिला. तुम्हाला देखील हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.